आहे स्पेसिफिकली इन महाराष्ट्र, की आपल्याकडे मराठी बरोबर हिंदी पण तेवढंच डॉमिनंट आहे. आहे. नक्कीच आहे. म्हणजे आपण कितीही गवगवा केला किंवा आपण कितीही म्हटलं, की मराठी, 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 मराठी ऑडियन्स हा मराठी सिनेमाला प्राधान्य खूप कमी म्हणजे 100 पैकी 20% ऑडियन्स फक्त असा असेल, जो मराठी सिनेमांना प्राधान्य देतो. हं. बाकी सगळे 80% लोक हे हिंदी सिनेमांनाच प्राधान्य देतात. राइट. त्याचं कारण सुद्धा आहे. बिकॉज फॉर एक्झाम्पल मी जर का एक तानाजी नावाची फिल्म काढली हं. मराठीमध्ये आणि हिंदीवाल्यांनी पण काढली. तर तुम्हाला ऑब्व्हियसली हिंदीमध्ये बजेट्स असल्यामुळे, ग्रँडर असल्यामुळे तुम्ही पहिला तानाजी कुठला बघाल? तुम्ही हिंदीतला बघाल. हिंदीतला बघाल ना. आणि मग त्याच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला असं वाटेल, "अरे मराठी काय बोर केलाय." किंवा बरोबर. मराठी अगदीच सुमार केलाय. हं. सो हे जे कंपॅरिझन होतं ना, तर ते ऑफर जे तुम्हाला करतात त्या कंपॅरिझनमध्ये आपण बिकॉज ऑफ आवर लिमिटेड बजेट्स आपण ते अफोर्ड नाही करू शकत. खरंय. आणि अफोर्ड पण नाही करू शकत आणि ऑफर पण नाही करू शकत. सो ती एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर म्हणून मला असं वाटतं, की आपल्याकडे भाषेचा डॉमिनन्स हवा आहे का? तर निश्चित हवा आहे. हं. म्हणजे एकंदरीतच मला असं वाटतं, की मराठी मरतानाच दिसते आहे. हो. जी हो. आपण जगवणं आपलं काम आहे. पिढी खरंय. म्हणून सुद्धा आपलं काम आहे. पुढच्या पिढीला सुद्धा ते पास केलं पाहिजे. कारण आता आपली पुढची पिढी कितपत हे सांभाळू शकेल आपल्याला माहिती नाहीये. किती खरंय. राइट. तर मला असं वाटतं, की भाषेचा अभिमान आणि भाषेला प्राधान्य हे आपल्यामध्ये प्रत्येकाने केलं पाहिजे. नक्कीच. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो की नाही आपण? हं. आपली काय आहे मातृभाषा? मराठी. मराठी आहे ना. तर मग आपण या मराठी भाषेला पुढे नेलं पाहिजे इन ऑल ॲस्पेक्ट्स. म्हणजे ती भाषा कुठेही येऊ देत. म्हणजे नोकरी असेल ना, तर नोकरीमध्ये पण 80% माणसं ही मराठी असली पाहिजेत. हो. हं. म्हणजे हं. मी हे खूप मोठ्या लेव्हलवरती बोलते आहे, की किंवा काय म्हणूयात आपण त्याला ऑब्जेक्टिव्हली बोलते आहे किंवा ज्याला आपण व्हॅल्यू बेस्ड किंवा हां, हां. मॉरल आपण असं आयडियल मॉरली आयडियल करेक्ट. सिच्युएशन. तर तसं मी म्हणते की 80% पण तेवढं जरी नाही झालं तरी 65% हे तर मराठी लोकांना मिळालं पाहिजे ना, महाराष्ट्रामध्ये अधिकार, हक्क बरोबर. हा तर मिळाला पाहिजे. तर मराठी जिथे-जिथे येईल म्हणजे इन व्हिचएव्हर सेक्टर्स तर तिथे-तिथे आपण त्याला प्राधान्य देणं खूप गरजेचं वाटतं मला. हं. आणि ते आता होताना दिसत नाहीये म्हणून आपली भाषा कुठेतरी मागे पडत चालली आहे. बरोबर. आणि म्हणून आता सिनेमांना सुद्धा गर्दी होत नाहीये. हं. बरं आता ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्सचं जे आपण म्हटलं, की ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स कारणीभूत आहेत का? तर हो, आहेत. आहेत, आहेत. म्हणजे कोविडमध्ये लोकांना जे घरी बसून सिनेमा बघण्याची सवय झाली, तर ती आता अजूनही सुटलेली नाहीये. म्हणजे अजूनही लोकांना माहिती आहे, की 4 महिन्यांनी हा सिनेमा येणार आहे. म्हणजे काय आहे, मी एखादा सिनेमा जेव्हा मी बनवते ना, तेव्हा मी अ, तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. हं. पण तो सिनेमा येऊन बघण्याचं डिझायर मी कसं क्रिएट करू? हं. हं. ते मला माहिती नाहीये. हं. तर ते डिझायर क्रिएट करण्यासाठी काय करावं लागेल? ह्याच्या आय थिंक या या विचारांमध्येच अख्खी इंडस्ट्री आत्ता आहे. राइट.